सध्या बोंधूबाबांचं सुद्धा खूप चाललंय. कोण जगाला कसं फसवतं. पण इतके दिवस काय लोक डोळं झाकून झोपलेत का? जवळजवळ 8 वर्षापूर्वी त्या मोनाली ताईने व्हिडिओ टाकला होता. तो आता 6 का 8. पण कोणीतरी त्याला वाचा फोडायला लागतं तेव्हाच येतं. आणि खरंच हे योग्य नाही आहे लोकांची फसवणूक करणं, एवढं हे घेणं. आणि मला एक सांगा, खरंच अंगात येतं का? अंगात येतं म्हणजे काय होतं? मी सांगू अनुभव. अरे माझ्या पण आलं होतं. मी सांगते ना, अंगात येणं म्हणजे काय असतं ते. काय होतं ना, ज्याप्रमाणे आपले तुकाराम महाराज कीर्तन सांगता सांगता त्या म्हणजे याच्यात गेले होते. एक जण त्यांच्या म्हणजे एक जण घोंगडी घेऊन आला होता त्यांच्या कीर्तनाला बसायला. आणि तुकाराम महाराजांचा पाय त्या घोंगडीवर होता. आणि तुकाराम महाराज म्हणजे पांडुरंगाच्या नामात इतके लीन झालते ना. आपले तुकाराम महाराज त्या अवस्थेत गेले होते. अवस्थेत म्हणजे पांडुरंगाशिवाय त्यांना काही दिसत नव्हतं. म्हणजे पांडुरंगाचा आत्मा आणि त्यांचा आत्मा एक झाला होता, लीन झालते. म्हणजे त्या अवस्थेत गेले होते. पांडुरंगात सुद्धा अवस्था येतात. मग ते असे उठून म्हणजे हे करत नाही. मला कोणाला नावं नाही ठेवायची, पण मी खरं सांगते, मला सुद्धा काही दिवस होत होतं. आणि हे ना एक झुळूक असते, एक वाऱ्यासारखी झुळूक येते तेवढ्यापुरते. म्हणजे ते आपल्याला स्पर्श करून जाते. मग ती म्हणत नाही तुम्ही केस सोडून नाचत बसा, अजिबात नाही. हे ना वारं बिरं असतं काही नसतं. ते काही दिवस येते बरं का. म्हणजे आपण म्हणजे एखाद्या गोष्टीचा कसा सारखा सारखा विचार करतो आणि ते आपल्याला तेच तेच म्हणजे भास होतात किंवा ते होतं. मग तसंच आहे त्याचं पण. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना, मी शंकराची खूप मोठी भक्त आहे. खूप मोठे नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, पण मला महादेवाचे उपवास करायला आवडतात बघा पावसाला. आणि मी महादेवाला जाते. जुने शिवलिंग असन तिथं आवर्जून जाऊन दर्शन घेते. मला आवडतं जायला. आणि ना आम्ही गेलो होतो शिवखोडीला, म्हणजे वैष्णवदेवीला गेलो, तसंच तिथून शिवखोडी जवळच आहे. शिवखोडीला गेलो आणि तिथं म्हणजे प्रत्यक्ष मा महादेव आपले ना, असं मोठा डोंगर आहे. आणि त्या डोंगरामध्ये ना भस्मासूर महादेवाच्या पाठीमागे लागला होता, की डोक्यावर हात ठेवला की त्याचा भस्म होणार, म्हणजे महादेवाच्याच. मग त्या महादेवांनी आता, कारण त्यांनी ते हेच दिलं होतं त्याला, वरदानच दिलं होतं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना त्याचं भस्म होणार. मग त्या भस्मासुराला वाटलं पहिला प्रयोग तर आपण महादेवाच्याच डोक्यावरती हात ठेवून करूया. म्हणून महादेव पुढं पळत होते आणि हा भस्मासूर त्यांच्या पाठीमागे पळत होता. पळता पळता महादेव त्या मंदिरात, म्हणजे थोडक्यात त्या डोंगरात जशी वीज कडाडावी असा डोंगर ना चिरलेला आहे बघा. एवढं भारी बघायला आहे ना, खूप भारी. असं डोंगर चिरलाय, खाली पाय सुद्धा ठेवायला जागा नाही आहे. असं दुबंगलेल्या असं अवस्थेत त्याच्यावरती पाय ठेवून असं वाकडं होऊन, मला तर चालता पण येत नव्हतं सरळ. तरी आम्ही गेलो, आतमध्ये गेलो. तिथं श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि मला झालेला आहे. आणि ना खोटं सांगत नाही, अक्षरशः ना तिथलं ते बघून आहे ना, एवढा मी म्हणजे पूर्ण अगदी त्या अवस्थेत गेले होते. अक्षरशः शंकर ते असे पुढं उभे राहिले होते म्हणजे. आणि माझ्या डोळ्यातून असं धारा चालल्या होत्या पाण्याच्या. एवढं म्हणजे असं मला तिथून हलाव वाटाना, असं वाटलं की मी त्यांच्याशी एकरूप होते की काय. एवढं भारी होतं ना. त्याला म्हणतात अवस्था, म्हणजे ती भगवान शंकरांची अवस्था. इकडं पांडुरंगाचं सुद्धा त्याच्यात लोक चांगले, मला वाटतं जे आपण ह्याच्यामध्ये नाचतो टाळबीळ घेऊन, मग त्याला पण अवस्थाच म्हणजे ती पण एक प्रकारची पांडुरंगात लीन होणं, ही पण एक अवस्था आहे. मग ह्याला वारं नाही म्हणत. आणि काळूबाईच्या ह्याच्यात सुद्धा आपण नामघोष करतो ना, त्यात सुद्धा ती झुळूक येऊन जाते. पण असं ते म्हणत नाही कवर पण तुम्ही हे करत बसा. नाही, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याची त्याची भक्ती असते आणि त्याने ती करावी. पण हे अंधश्रद्धा पसरू नये, हे मला पण वाटतं. हे लोक गनमाळींच्या नावाखाली एवढ्याले पैसे काढतात, इतकं लोकांना लुटतात. ते नाही लुटावं आणि लोकांनी आता तरी जागरूक व्हावं. असं काही नसतं. आणि ज्यांच्या येतं आहे ना त्यांनाच कळायला पाहिजे. हे काही दिवसांचा स्प्रेड असतो. मला सुद्धा काही दिवस झालं, नंतर झालं नाही. आणि ज्या बायका होत्या ना, म्हणजे त्या वाऱ्यावाल्या माझ्याबरोबर, त्या म्हणायच्या घे वारं घे वारं, केस धरू धरू माझी येतच नाही, घेईन कशी काय. नाही, नंतर नंतर नाही. म्हणजे माझ्या मनाध्यानात माझे
शंकर भगवान आहेत, माझी काळूबाई आहे. म्हणजे मी श्रद्धेने जाते, मी दरवर्षी काळूबाईला जाते, तुळजापूरला जाते, दर्शन घेते येते. पण मला ते अजिबात मान्य नाही आहे. म्हणजे जे लोक करतात ना हे घनमाळ वगैरे, घनमाळ म्हणजे गुरु. अरे तुम्ही कोणते तिथं जा, एका गुरुच्या पाया पडा, कानमंत्र घ्या, तर आणि तुम्ही तर देवाची सेवा करताच आहे. मग ते आतापर्यंत कुठल्या गुरुने, म्हणजे आता हे लोक गुरुला दक्षिणा देतात एवढाली, म्हणजे तोळे घालतात त्यांच्या देव्यांना. आतापर्यंत कोणत्या गुरुने, आता झाला धोंड्याचा महिना, कोणत्या गुरुने धोंड्याच्या महिन्यात त्यांच्या त्या मुलीला, मानसकन्याला किंवा त्यांच्या जावयाला घातलं का, ताट दिलं का, असं एवढं असं एखादं दिलं का? खरं सांगा, अगदी मनापासून सांगा की तुम्ही त्यांना गुरु आई किंवा गुरु पप्पा मानता. त्या लोकांनी जावई लेक म्हणून असा तुमचा आदर सत्कार केला का? त्यांनी तुम्हाला एक एवढ्या मोठ्या ह्याच्यावर सिंहासनावर बसवले, एवढ्या सोन्यावर बसवले, मग त्यांनी केलं का तुमचा सत्कार? त्यांनी तुम्हाला साडी घेतली का? त्यांनी तुम्हाला अर्धा तोळा केला का? अर्धा ग्रॅम घातलाय? सांगा मला. नाही. आणि ना अशा चुकीच्या मार्गात जाऊ नका. देवभक्ती अंतकरणात ते तिथून करा. अजिबात असं भोंदूबाबांच्या नादी लागू नका. आणि आपल्या मनापासून भक्ती करायची, ती आपणच आपल्याला सांगायची. आपण म्हणजे त्यांनी भक्ती केलेली आपल्याला उपयोगी येणार आहे का? नाही. मग तुम्हाला दिसतंय ना, दिसून का आंधळ आता? तर माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की कुठल्याही बाबांच्या नादी लागू नका. वारं बिरं नाही, ती एक झुळूक असते आणि ती थोड्या सेकंदासाठीच असते. एक 3-4 सेकंद मी तर म्हणते एवढीच असते, जास्ती नसते. तिथून पुढं बसायचं असंच नाचत. तर माफ करा कोणाचं मन दुखवलं असेल तर, पण हे सत्य आहे आणि हे वास्तव आहे. हे मी अनुभवलं आहे, म्हणून आज मी तुम्हाला सांगते, सावध व्हा. या व्हिडिओमुळं जर कोणाचं मन दुखवलं असेल तर मनापासून मी माफी मागते खरंच. म्हणजे पण तुम्ही ना योग्य मार्ग निवडा, देवाला आपलंसं करा. ह्या बोंधूबाबांना नका करू, कारण ते जर पैसे खाणारे नसतील ना तर नक्कीच त्यांच्याकडे जा. पण जे लोक जास्ती पैसा घेतात ना, त्या लोकांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. एकतर आपण आधीच कमजोर झालेला असतो, आपण आधीच आपल्या म्हणजे खूप टेन्शनमध्ये असतो आणि हे लोक अजून आपल्याला देतात. त्याच्यामुळं ना या लोकांच्या नका नादी लागू. तुम्ही देवावर, मुळात कर्मावरती विश्वास ठेवा. कर्म चांगलं केलं ना, आपण काम केलं तर त्याला यश नक्कीच येणार आहे. त्यासाठी देवाची तुम्ही मदत घ्या की देवा मला यात यश दे. पण ह्या भोंदूबाबा काय करणार आहेत आपलं? अजिबात काय करणार नाही. म्हणून कोणाचं म्हणजे जर चला ह्या व्हिडिओतून जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मनापासून मी क्षमा मागते. तर चला आपण आज इथेच थांबूया.